ब्रॉट टू यू बाय विगार्ड यांच्या प्रचारार्थ विट्यामध्ये आपण पाहू शकता अमित शहा यांची जाहीर सभा आता थोड्याच वेळात सुरू होणार आहेत. मात्र या ठिकाणी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे ते नरेंद्र मोदी यांची वेशभूषा धारण करून आलेले तासगावचे संभाजी थेटे यांनी. आपण वासुंबे गावचे आहेत ते. आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया कशा पद्धतीने ही वेशभूषा आपण या ठिकाणी करून आलेले, आज सर्वांचं आकर्षण झालेलं, काय सांगाल? गेले 10 वर्ष झालं मोदी साहेब जसे सत्तेत आले तेव्हापासून मी मोदी साहेबांचा चांगल्या पद्धतीने फॅन आहे. ज्यावेळा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून मी मोदी साहेबांचा फॅन आहे. आणि ज्यावेळा मोदी साहेब 10 वर्ष सत्तेत आल्यानंतर जे त्यांनी धाडसी जे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे मी त्यांचा अति एकदम म्हणजे असा फॅन आहे की मोदी करता वाटेल ते. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार त्या देशाकरता वाटेल ते. असा माझा पण एक म्हणजे असा म्हणजे इच्छा आहे की मोदी जे करतात तर आपण पण मोदींना का सपोर्ट करू शकत नाही. म्हणून आपण सपोर्ट करण्याकरता आणि ही देशातील जनता जागरूक ठेवण्याकरता मी या मोदी वेशभूषेमध्ये आज गेले 10 वर्ष झाले फिरतोय. का करावं असं वाटतं? असं काय मोदींच्या बद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत, का आकर्षण आहे? गेले 70 वर्ष झालं त्या 70 वर्षामध्ये जो काँग्रेस पक्ष जे ठराविक निर्णय घेऊ शकला नाही, मग ते निर्णय मोदी साहेबांनी जे घेतलेले आहेत ते मोदी साहेबांनी निर्णय घेतल्यामुळं अगदी रस्त्याचं जाळं असू देल, रेल्वेचं जाळं असू देल, 370 कलम असू देल, शेतकऱ्यांच्या विषयी धोरणं असू देत, त्यानंतर PM किसानची योजना असू देल, शेतकऱ्यांना जो थेट जो आता पैसा येतोय ग्रामपंचायतींना 1 रुपया जरी पाठवलं तर पहिलं 15 पैसे यायचं, आता 1 रुपया थेट डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा होतो. या शेतकरी सन्मान निधी असू देल, PM किसान असू देल, ही जरा आता नंतर राम मंदिराचा मुद्दा आहे. जे 70 वर्ष झालं राम मंदिर त्यांना बांधायचं झालं नाही. मोदी साहेबांनी कसं काय बांधलं मग राम मंदिर? काँग्रेसच्या काळात वीज पुरवठा कधी व्हायचा नाही. कुठं DP कट कर, कुठं लाईट कनेक्शन कट कर. आता DP कसं चालतात, आता कोळसा कसा व्यवस्थित पुरतो या, ही काय भानगड आहे? ही मोदी साहेब असल्यामुळे सगळ्या ह्या घटना घडायला आल्या त्या. आणि काँग्रेसच्या हातात सत्ता देऊन काय उपयोग नाही, देशाचं वाटळ होणार आहे. म्हणून देश सुधारण्याकरता आणि चांगलं ह्याच्यापेक्षा चांगले निर्णय घेण्याकरता म्हणून मोदी साहेबांना 400 पार आहे. या वेळेला 400 पार करून द्यायचा आहे. अब की बार, अब की बार, अब की बार छत्रपती शिवाजी महाराज की. या मोदी ने अपना वादा निभाया है. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। ये आने वाले 7 तारीख को ये अभी सभी मेरे परिवारजनों कान खोलकर सुन लो. आने वाले 7 तारीख को आप अपना वादा निभाइए. आने वाले 7 तारीख को एक कमाल खिलाइए. आपकी बार, आपकी बार. भारत माता की जय. धन्यवाद. नक्कीच आपण पाहू शकता आज सर्वांच्या सभेमध्ये सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू हे वासुंब्याचे संभाजी थेटे झालेले आहेत. कॅमेरामॅन खंडू सोबत मी शंकर देवकुळे, विटा, सांगली. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.